नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. प्रश्न भक्तांचे उत्तर स्वामींचे या मालिकेमध्ये आपण पाहिले होते की काही भक्त आपल्या मनातील प्रश्न स्वामींना विचारत होते. सेवेबद्दल, भक्तीबद्दल आणि त्या संवादातून मिळालेली शिकवण अनेकांना अंतर्मुख होण्याची प्रेरणा ठरली. पण आजच्या व्हिडिओमध्ये चित्र थोडे वेगळे आहे. या मालिकेमध्ये ज्याचे नाव आहे प्रश्न स्वामींचे उत्तर भक्तांचे, या भागात स्वामी स्वतः आपल्या भक्तांना प्रश्न विचारत आहेत. हे प्रश्न साधे नाहीत. हे आहेत आपल्या अंतःकरणामध्ये डोकावणारे, आपल्या सेवेला, भक्तीला आणि प्रामाणिकपणाला पुन्हा एकदा तपासणारे प्रश्न. तर चला ऐकूया स्वामींच्या प्रश्नांना भक्त कशी उत्तरे देतात आणि त्या उत्तरांवर स्वामींचे मार्गदर्शन काय आहे. बारा, प्रत्येक वेळी संकट आले की तू घाबरतोस. मग माझ्यावरचा विश्वास कुठे जातो? स्वामी, तुमच्यावर विश्वास आहे, पण माझे मन अजूनही अशक्त आहे. संकट येते आणि क्षणभर वाटते आता काय होणार. तुमचे नाव घेतो पण मन अजूनही पूर्णपणे समर्पण शिकतंय. माफ करा स्वामी, मी प्रयत्न करतोय. मन, देह आणि आत्मा तुमच्याकडे पूर्ण वळवायचा. बारा, माझ्यावर प्रेम म्हणजे फक्त नामस्मरण नाही, तर संकटातही मनाला माझ्यावर स्थिर ठेवणे आहे. तुझ्या मनात स्वामी आहेत ही जाणीव फक्त सुखात का जागी होते? अडचणी आल्या की तू घाबरतोस का? कारण तुझा विश्वास परिस्थितीवर आहे, माझ्यावर नाही. श्रद्धा म्हणजे संकटात डगमगणे नाही, तर संकटातही स्थिर राहणे आहे. जिथे भीती आहे तिथे श्रद्धा नसते, आणि जिथे श्रद्धा असेल तिथे मी स्वतः चालत येतो. बारा, मग भीती कुठे राहील? बारा, माझ्या समोर नम्र होतेस, पण घरात रागावतेस. असे विरुद्ध वागणे का? स्वामी, तुमच्या समोर येते तेव्हा मन झुकते, पण घरात मन अस्थिर होते. कधी कधी तिथल्या जबाबदाऱ्या, थकवा आणि अपेक्षांमध्ये हरवत जाते. माझे बोलणं कटू होते आणि नंतर पश्चाताप होतो. तुमच्याजवळ आले की जाणवते ही खरी मी नाही, मी बदलू इच्छिते. स्वामी, तुमचे भान सतत राहावे हीच प्रार्थना. मी तुझ्या नम्र वागणुकीवर आनंदित होतो, पण ती नम्रता जर फक्त माझ्यासमोर असेल आणि घरच्यांसाठी कठोरता असेल तर ती खोटी वाटते. खऱ्या नम्रतेची सुरुवात घरापासून होते. माझा खरा भक्त तोच ज्याच्या शब्दात, वागण्यात आणि नजरेतही प्रेम असते. तू बदलायची इच्छा ठेवली आहेस, हीच गोष्ट मला प्रिय वाटते. मी फक्त देव्हाऱ्यात नाही, मी तुझ्या प्रत्येक कृतीत, तुझ्या शब्दात, वागणुकीत, नजरेतही असतो. मी सर्वत्र आहे आणि मी तुला सतत पाहत असतो. माझे भान ठेवलेस तर शब्दही गोड होतील आणि रागही विरघळेल. बारा, तुझी इच्छा मी पूर्ण केली नाही म्हणून म्हणतोस की स्वामी ऐकत नाही. पण जर ती गोष्ट तुझ्यासाठी योग्यच नसेल तरीही मी ती द्यावी का? स्वामी, खरे सांगायचे तर माझे मन कधी कधी असा विचार करते की मीही भक्त आहे तुमचा. मग जे इतरांना मिळते ते मलाही का मिळत नाही? जेव्हा माझ्या मनासारखी काही घडत नाही तेव्हा मनात विचार येतो, आपली सेवा थांबवावी का? माझे प्रेम, माझा जप, माझी प्रार्थना सर्व व्यर्थ वाटू लागते. स्वामी, मला कळते की असा विचार करणे चूक आहे. तरीही मन कधी कधी डगमगते, खचते. माफ करा स्वामी, मी प्रयत्न करतोय मन घट्ट करण्याचा. बारा, मी तुझी प्रार्थना प्रत्येक वेळी ऐकतो, पण जी गोष्ट तुला हवी आहे ती तुझ्यासाठी योग्य असेलच असे नाही. कधी वेळ योग्य नसते, तर कधी ती गोष्टच तुला धक्का देणारी असते. म्हणूनच मी देतो ते जे तुझ्यासाठी योग्य असते. माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझ्यावर अन्याय करणार नाही. आणि हो,
तुलनाही करू नकोस. त्याला मिळाले, मला नाही असे विचारलेस की मन अस्थिर होते. माझ्या प्रत्येक कृतीमागे तुझे भलेच आहे. जे मी देत नाही तेही तुला शांती देण्यासाठीच असते. माझ्यावर विश्वास ठेव. तू शांत राहिलास तर मी तुझे आयुष्य सुंदर करेन. बारा, तू नामस्मरण करतेस, सेवा करतेस, पण त्यामागे अपेक्षांची यादी असते. मनात फळाची इच्छा असते. मग त्या सेवेची शुद्धता राहते का? ही तुझी भक्ती आहे की सौदा? स्वामी, माझी चूक होती. सेवा करताना, नामस्मरण करताना मी फलाची अपेक्षा ठेवत होते. तुमच्यासाठी जे करते त्यात काही मिळावे असे वाटणे हे माझे अज्ञान होते. पण आता जाणवलंय, तुमचे स्मरण, तुमचे प्रेम हेच खरे फळ आहे. स्वामी, माफ करा. आता मी ठरवलंय सेवा करायची आहे, केवळ तुमच्यासाठी, अपेक्षेशिवाय, अहंकाराविना, पूर्ण समर्पणाने. पण हे साध्य व्हावे, माझे मन खंबीर राहावे, या भावनेत सातत्य यावे. त्यासाठी स्वामी, मला योग्य बुद्धी द्या, धैर्य द्या, तुमच्या चरणाशी मन घट्ट बांधून ठेवण्याची शक्ती द्या. बाळा, तू ठरवलंयस, हीच खरी सुरुवात आहे. आता पुढचे सगळे मी पाहीन, बुद्धीही देईन, धैर्यही देईन, पण सर्वात आधी तू तुझे मन माझ्याकडे सोपव. फळाच्या अपेक्षेने मन अशांत होते आणि अशांत मन माझे पूर्ण दर्शन घेऊ शकत नाही. मी तुझ्या प्रत्येक भावाकडे पाहतोय. तू नाम घेत राहा, मन साफ ठेव, फळ मी देईन, पण योग्य वेळी. तू निस्वार्थ भावनेने सेवा करत राहा, मग पाशील आतून समाधान लाभेल आणि बाहेरून कृपा. बाळा, दुसऱ्याच्या चुका सहज बघतोस, पण स्वतःच्या चुकीकडे डोळे का झाकतोस? स्वामी, मी बघतो खरं, पण माफ करा स्वामी. मी सतत दुसऱ्यांकडे बोट दाखवत राहिलो, पण कधी स्वतःकडे बघितलंच नाही. पण आता कळतंय, चूक माझीच होती. वाटायचे मीच बरोबर आहे. स्वतःच्या अहंकारामध्ये मी गुरफटलो होतो स्वामी. स्वतःच्या चुकांकडे दुर्लक्ष करत होतो. पण आता कळतंय, चूक माझीच होती. आज तुमचा प्रश्न ऐकल्यावर क्षणभर अडखळलो. माफ करा स्वामी. मी प्रयत्न करीन स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहायचा. बाळा, शुद्ध मनाने आपली चूक मान्य करणे हाच खरा आत्मबोध असतो. जेव्हा मनाचा गर्व ओसरतो तेव्हाच खरी शांती सुरू होते. तू माफ करा असे मनापासून म्हणालास, म्हणूनच सांगतो, आता तू योग्य वाटेवर आहेस. स्वतःच्या दोषांकडे बघायला शिकलास की इतरांना क्षमा करायला शिकशील. माझे मार्गदर्शन तेव्हाच स्पष्ट ऐकू येते जेव्हा मन नम्र असते. आता पुढे जाताना दोष नाही तर सुधारणा घेऊन चाल. मी तुझ्या पाठीशी आहे बाळा, नेहमी सारखा. बारा, तू सेवा करतोस, पण मी किती मोठा स्वामी भक्त आहे हे इतरांना सांगून त्या सेवेचा अभिमान का बाळगतोस? स्वामी, मी लोकांना सांगायचो की मी सेवा करतो, नामस्मरण करतो, कारण खरंच वाटायचे की त्यांना यातून प्रेरणा मिळेल. पण आता जाणवतंय, त्या सांगण्यात नकळत मी स्वतःच्या भक्तीचं प्रदर्शन करायला लागलो होतो. नीवर भर जास्त पडत गेला आणि स्वामी मागे पडत गेले. आज मला कळतंय तुमची कृपा होती म्हणून मी काही करू शकलो, पण मी त्याला स्वतःचे यश समजत गेलो. स्वामी, मी माफी मागतो आणि नव्याने सुरुवात करतो. अहंकार न करता, नावलौकिक न बाळगता, फक्त तुमच्या पायाशी समर्पण करत आजपासून माझ्या सेवेचा गाजावाजा नाही होणार. आज समजले की खरी भक्ती ही गुप्त असते. बाळा, माझे नाम, माझे तत्व लोकांपर्यंत पोचवणं हे चांगलेच आहे,
तू जर म्हणतोस मी मोठा भक्त आहे, मी खूप सेवा केली, मी लोकांना प्रेरणा देतो, तर त्या प्रत्येक वाक्यात मी आहे. आणि जिथं मी आहे तिथे स्वामी कसे राहतील? लोकांना प्रेरणा द्यायची असेल तर स्वतःचे जीवन तेवढे पारदर्शक आणि नम्र कर, जेणेकरून तुझ्या बोलण्याची गरजच उरणार नाही. प्रचार कर, पण अहंकाराशिवाय. तुझ्या मनात स्वामींचे कार्य चालावे म्हणून मी सांगतो हा भाव असेल तर त्याला अहंकाराच्या पातळीवर जाऊ देऊ नकोस. त्याऐवजी स्वतः नम्र राहून लोकांना कृतीतूनच मार्ग दाखव. स्वामींचे प्रश्न हे आरशासारखे होते, ज्यामध्ये भक्ताला स्वतःचे खरे रूप दिसत गेले. आणि भक्तांची उत्तरे ही केवळ तोंडी प्रतिक्रिया नव्हती, तर ती त्यांच्या अंतर्मनातून उमटणारी प्रामाणिक कबुलीही होती. प्रश्न स्वामींचे, उत्तर भक्तांचे या मालिकेचा भाग 1 आज इथे संपतो. स्वामींच्या या प्रश्नांनी तुम्हालाही अंतर्मुख केले का? मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.